आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांनी रुजवलेल्या सहकाराचा विचार आपण जपत बोरगाव विविधोद्देश प्राथमिक कृषी ग्रामीण सहकार संघाच्या माध्यमातून गेल्या 5 दशकात शेतकऱ्यांना विविध सेवा उपलब्ध करून देत त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्र आणणे, त्यांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून सहकाराच्या चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला. पारदर्शक कारभार, आर्थिक शिस्त, सभासदांचा विश्वास आणि आधुनिक व्यवस्थापन या 4 गोष्टींच्या आधारावर कृषी संघाने राज्यात नावलौकिक मिळवले असल्याचे मत बोरगाव कृषी संघाचे अध्यक्ष सहकाररत्न युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केला. बोरगाव अरिहंत सभागृह येथे कृषी संघाच्या 50व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक व्यवहाराचे माध्यम नसून ग्रामीण विकासाचे प्रभावी साधन आहे हे ओळखून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नसासाठी आपण गेल्या 50 वर्षापासून प्रयत्न करीत आहे. आज शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील चढउतार आणि आधुनिक तंत्रज्ञानाची गरज या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याची आवश्यकता आहे. कृषी संघाने केवळ पारंपरिक पद्धतीपुरते मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सेवा आणि बाजारपेठेशी जोडणी यावर भर दिला आहे. ही संस्था बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून आर्थिक वर्षात 1.63 कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. संघाचे 3068 सभासद, 2.62 कोटी 59 लाख भाग भांडवल, 12 कोटी 33 लाखावर निधी, 66.46 कोटी ठेवी, 5 कोटी 72 लाख सभासद कर्ज वितरण करून संघाला यावर्षी 1.63 कोटींचा नफा झाला आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संघाला ऑडिट वर्ग अ वर्ग मिळाल्याचे सांगितले. व्यवस्थापक आर.टी. चौगले यांनी नफा तोटा पत्रकाचे वाचन केले. यावेळी अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड्ड, संचालक राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, राजेंद्र ऐदमाळे, बाळासाहेब सातपुते, प्रवीण पाटील, सुनीता बंकापुरे, प्राजक्ता पाटील, तैमूर मुजावर, राजू गजरे, दिगंबर कांबळे, डॉ. शंकर माळी, अशोक बंकापुरे, निरंजन पाटील सरकार, सहाय्यक व्यवस्थापक राकेश पिरगणावर यांच्यासह संघाचे सदस्य, नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते. सचिन हंसनाळे यांनी सूत्रसंचालन केले तर रावसाहेब सावंत यांनी सर्वांचे आभार मानले. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. आपापल्या पद्धतीनं प्रगतीपथावर चाल करत विविध योजना ज्या आम्ही प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहे. विशेष करून मी सर्वप्रथम मला सगळ्यात आनंद याचा होतो की आज आमच्या PKPS सोसायटीला 50 वर्ष पूर्ण होतात. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली ही संस्था स्थापन झाली आणि स्थापन झाल्यानंतर अनेक वर्ष ही संस्था अडचणीवर मात करत. मला आज एवढ्यासाठी आनंद होतो की ह्या संस्थेचं बरेच वर्ष अडचणीत असताना अनेक सोसायट्या या संस्थेमध्ये मर्ज केल्यामुळे ही संस्था सुद्धा आजारी झाली होती. परंतु या कुठल्याही गोष्टीला आम्ही न घाबरता डगमगता दादांच्या नेतृत्वाखाली या प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघाचं आम्ही वाटचाल करीत असताना अनेकांचं सहकार्य त्यामध्ये लाभलं. विशेष करून हे सगळं कार्य होत असताना DCC बँकेच्या माध्यमातून सुद्धा फार मोठं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. तत्कालीन अध्यक्ष रमेश गत्ते असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेच्या अडचणीवर मात करत आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली मात करत मला सांगायला अत्यंत आनंद होतो की 30-40 मला वाटतं 30-40 वर्ष तर या संस्थेचं ऑडिट नव्हतं. हे सगळ्या गोष्टींच्या वर मात करून 2008ला 4ला पहिल्यांदा आम्ही या संस्थेचं डिव्हिडंड त्या ठिकाणी दिलो आणि आज ही संस्था मला सगळ्यात सांगायला अभिमान याचा आहे की ही संस्था आज राज्यात 1 नंबरला. अनेक राज्याच्याकडून कर्नाटक राज्याकडून तसेच नाबार्डकडून अनेक मानपत्र आम्हाला अवॉर्ड्स त्या ठिकाणी मिळाल्या.
हे सगळं करत असताना यामध्ये सभासदांचं सुद्धा फार मोठं श्रेय आमच्या सर्व संचालकांचं आहे. आमचे कार्यदर्शी RT चौगले असतील यांचं सुद्धा स्मरण करणं, त्यांचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे. कारण या सगळ्या आमचे जुने अध्यक्ष या ठिकाणी आहेत बाबासाहेब निकम, त्यांचा सुद्धा मी उल्लेख करीन. कारण या सगळ्या गोष्टीवर मात करत ही संस्था आज राज्यात 1 नंबरला नेण्याचं काम आपल्या सगळ्या सभासदांच्या जीवावरती आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.